नमस्कार. मी दादरमधील छबिलदास मार्गावर राहणारी पालिकेची मराठी माध्यमिक शाळा. माझ्या मनात बरंच काही साचलंय. या वेदना आज मी तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे. माझा जन्म 1973 सालचा. 70च्या दशकात माझे 12 वर्ग भरत होते. पण गेल्या काही वर्षात माझ्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. आता केवळ 5 ते 6 वर्ग उरलेत. आता तर तेही बंद झालेत. हा त्यातलाच एक वर्ग. माझ्या वर्गात बाकं आहेत, फळा आहे, खडू आहे आणि शिक्षकही. पण शाळेचा कणा असलेल्या विद्यार्थ्यांनीच माझ्याकडे पाठ फिरवली आहे. आता वर्गात एकही विद्यार्थी नाही आणि माध्यमिक शाळेची अवस्था दयनीय झाली. मी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकते, मात्र माझ्याकडे शिकण्यासाठी एकही विद्यार्थी येत नाही. हे माझ्यासाठी असह्यच आहे. एका बाजूला मी अशा वेदना सहन करत असताना दुसरीकडे मात्र मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी पालक आंदोलनं करतायत. शाळांची फी परवडत नाही म्हणून कर्ज काढतायत. मी मात्र मोफत शिकवते, शालेय साहित्यही पुरवते. महागाईच्या जमान्यात याची जाणीव तर दूरच, पण एक विद्यार्थीही माझ्याकडे फिरकत नाही. माझ्याच राज्यात आणि मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यातच माझी अशी हेळसांड व्हावी हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मी ऐकलं की माझे मायबाप शिक्षण मंत्री विनोद तावडे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना जो शोधून काढेल त्यांना 1000 रुपये बक्षीस दिलं जाणार आहे. मग माझ्यासारख्या विद्यार्थी नसलेल्या शाळेसाठीही तावडे साहेब काही करणार का? माझ्याकडे सर्व काही आहे, पण तरीही कुणी विद्यार्थी देतं का विद्यार्थी असं म्हणण्याची दुर्दैवी वेळ माझ्यावर आली आहे. महापालिका शाळांच्या मरणासन्न अवस्थेची ही सुरुवात आहे का? माझ्या इतर मराठी मैत्रिणींवरही हीच वेळ येणार का? अशा असंख्य प्रश्नांनी माझ्या मनात काहूर माजवलंय. याला जबाबदार कोण आहे? माझ्या छताखाली येऊन प्रामाणिकपणे न शिकवणारे मराठी शिक्षक, की इंग्रजी माध्यमांचं फॅड लागलेले इंग्रजाळलेले पालक, की सरकारचं मराठी शाळांबाबतचं धोरण? कारण काही असो, मरण मात्र माझंच होतंय हे नक्की. शाळेने मांडलेलं हे मनोगत मुंबईतल्या मराठी शाळांचं भविष्य आहे. एका बाजूला शिक्षणापासून वंचित असलेली शाळाबाह्य मुलं, तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थी नसल्यामुळे ओस पडलेली ही मराठी शाळा. ही परिस्थिती का ओढवली, याला जबाबदार कोण? शाळाबाह्य मुलं शोधण्यासोबतच विद्यार्थीबाह्य मराठी शाळा शोधण्याची वेळ आली आहे का, याचाही विचार शिक्षण मंत्री करणार का? व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.